तत्वानुसंधान ग्रंथामध्ये पान नंबर 64 आणि 64 पेजवर वरून 5वी ओळ शेवटी आहे समाधान. बरोबर. तर जे लोक जीव आणि ईश्वर यांची उपाधी दोन न मानता एकच मानतात आणि त्या एका उपाधीने जीव देखील एकच आहे असं ज्यांचं मत आहे त्यांचं मत निरूपण केलं आणि त्या मतावर मग शंका करणारा जो पूर्वपक्षी त्याने पुष्कळ असे आक्षेप घेतले. त्याचं विचार मध्ये समाधान इथपर्यंत झाला. शंका आता त्या पूर्वपक्षाने शंका करणाऱ्याने जे आक्षेप घेतलेले आहेत शंका केलेली आहे तिचं आता समाधान करतात. एक जीववादी. ठीक आहे. एक जीववादी हा सुद्धा एक वेदांताचाच पक्ष आहे. ठीक. चला समाधान. अजाम एकाम लोहित शुक्ल कृष्णाम ही श्रुती आहे. इत्यादी श्रुतियो विषय या श्रुतीमध्ये तथा त्याचप्रमाणे अज्ञानेन आवृतम ज्ञानम इथं तसेच मम माया दुरत्यया इत्यादि स्मृतियों विषय ता अज्ञान का एकपणा ही निश्चय होवे है. म्हणजे अज्ञान एकच आहे ही गोष्ट श्रुती आणि स्मृतीचं प्रमाण देऊन सांगत आहेत ते ग्रंथकार एक जीववादी. काय म्हणतात की अजाम एकाम स्पष्ट म्हटलंय की नाही. अज म्हणजे उत्पत्ती रहित आहे ती अविद्या अज्ञान एक आहे आणि सत्व रजतम गुणांनी युक्त आहे. पण एक आहे हे महत्वाचं आहे. इत्यादी श्रुतियो विषय त्याचप्रमाणे स्मृती ग्रंथात अज्ञानेन आवृतम ज्ञानम. अज्ञानेन जर अज्ञान अनेक असते तर अज्ञानेन असा एक वचनाचा प्रयोग न होता काय व्हायला पाहिजे होता अज्ञानही असं व्हायला पाहिजे. पण अज्ञानेन म्हटलंय याचा अर्थ अज्ञान एकच आहे. अज्ञानेन आवृतम ज्ञान. त्याचप्रमाणे भगवान म्हणतात मम माया दुरत्यया. जर ती माया अनेक असती तर इथं सुद्धा माया असा प्रयोग न होता बहुवचन झालं असतं. काय माया हा माया माये माया असं झालं असतं. माझ्या माया पार करण्यासाठी कठीण आहेत असं म्हणायला पाहिजे. पण भगवंत काय म्हणतात मम माया माझी माया म्हणजे काय दुरत्यया इत्यादी स्मृतियो विषय. त्या स्मृती ग्रंथामध्ये देखील ता अज्ञान का एकपणाही निश्चय होवे अर्थात अज्ञान एकच आहे असा निश्चय श्रुती स्मृती ग्रंथावरून होतो. या ते सो अज्ञान एकही मान्या चाहिए. म्हणून अज्ञान किती मानायला पाहिजे एकच. ता अज्ञान का एकत्व सिद्ध हुए अशा त्या अज्ञानाचं एकत्व सिद्ध झालं असता म्हणजे एकच अज्ञान आहे असा निश्चय झाला असता तर अज्ञान उपयी जीव भी एकही मान्या चाहिए. कारण उपाधी जर एक आहे तर त्या उपाधीने युक्त जीव सुद्धा किती असणार एकच. जीव सुद्धा किती मानायला पाहिजे एकच. तर अज्ञान उपयी जीव भी एकही मान्या चाहिए. ता एक जीव पक्षविषय. आता एक जीव मानण्यामध्ये अनेक दोष दिले होते पूर्व पक्षाने शंका करणाऱ्याने. तर ते सारे दोष आता निवृत्त करायचे आहे समाधान करायचं आहे. तर एक सांगतात ता एक जीव पक्षविषय. त्या एक जीव पक्षाविषयी म्हणजे त्या जीव एक आहे असं मानणाऱ्याच्या मतामध्ये स्वप्न के दृष्टांत ते बंध मोक्षाधिक सर्व व्यवस्था संभव आहे. स्वप्नाचा दृष्टांत देऊन एक जीव मानला तरी देखील बंध मोक्षाची व्यवस्था संभवते. बंध मोक्षाची व्यवस्था लावण्याकरिता अडचण येत नाही. शंका करणार काय म्हणला होता की जर तुमच्या मतात एक जीव आहे तर बंध मोक्षाची व्यवस्था लागणार नाही. आणि एकाला एक चिटकून त्याने खूप काही आरोप केले होते. बरोबर. तर ते सारे आरोप निवृत्त होतात केव्हा जर एक जीव मानून सुद्धा बंध मोक्षाची व्यवस्था लागत असेल तर. आणि मग कशी लावणार तुम्ही आता एक जीव मानणारे बंध मोक्षाची व्यवस्था कशी लावणार
तर स्वप्नाचा दृष्टांत देऊन बंधमोक्षाची व्यवस्था कशी लावता येते एक जीव मानणाऱ्याच्या मतामध्ये देखील ही गोष्ट स्पष्ट करून सांगतायत ग्रंथकार. ता एक जीव पक्ष विषय एक जीव मानणाऱ्याच्या मतामध्ये स्वप्न के दृष्टांत ते स्वप्नाच्या दृष्टांताने बंध मोक्षाधिक सर्व व्यवस्था संभव आहे. बंध आणि मोक्षाची सर्व व्यवस्था लागते संभवते. सो दिखावे कशी बरं दाखवतात. जैसे स्वप्नावस्था विषय इस स्वप्नद्रष्टा पुरुष ने अपनी भ्रांति करके कल्पना करे जे अनेक प्रमाता है तीनों विषय किसी प्रमाता के तो बंध किसी प्रमाता के तो बंधकू देखे है और किसी प्रमाता के मुक्तकू देखे है. ता बंध मोक्ष के दर्शन करके ता स्वप्न द्रष्टा पुरुष को स्वबंध मोक्ष होता नाही. बघा हे झालं स्वप्नाचं विवेचन. आता पुढे जागृतीतलं सांगतात. स्वप्नात काय सांगितलं तर बघा आता काय म्हणताय. जैसे ज्याप्रमाणे स्वप्नावस्था विषयी स्वप्न पडलं तर स्वप्नामध्ये अनेक जीव दिसतात का एकच दिसतो. अनेक दिसतात. गाय वासरू पुत्र मांजर मनुष्य खूप माणसं दिसतात. परंतु वस्तुतः ते अनेक आहेत का तिथं नाही आहे. पाहणारा फक्त एक आहे द्रष्टा. त्या साऱ्यांचा द्रष्टा मात्र एक आहे. एकच एक चैतन्य आहे तिथे एकच एक जीव आहे तरी पण अनेक दिसतात. बरोबर. एक गोष्ट पहा. जैसे स्वप्नावस्था विषय स्वप्नावस्थेमध्ये ही स्वप्नद्रष्टा पुरुषने स्वप्नद्रष्टा म्हणजे स्वप्नाला स्वप्न पदार्थांना पाहणारा जो पुरुष त्याच्याकडून स्वप्नद्रष्टा पुरुषने आपली भ्रांती करिके आहे की नाही. त्याला स्वतःला भ्रम झाला आहे. त्याला ज्ञात नाही आहे की मी कोण आहे म्हणून. त्याला असं वाटतं की मी एक त्याच्यातलाच कोणीतरी आहे. आणि बघा आता अरे बापरे तो एक वाहून चालला आता या नदीमध्ये. अरे तो मंदिराचा खळसावा चढा झेंडा लावायला लय वारं सुटला तो पडणार खाली पडला आणि हात रडायला लागतो. कळलं की नाही. असं स्वप्नामध्ये अनेक गोष्टी पाहू लागला तो. कुणाला पडताना पाहतो कुणाला वाहताना पाहतो कुणाला पोहताना पाहतो. बरोबर. कुणाला जेवताना पाहतो. पण असं आहे का काही तसं नाही. पाहणारा मात्र सर्व ठिकाणी एकच आहे. पण स्वतःला स्वस्वरूपाचं ज्ञान नसल्यामुळे तो जसं अनेक जीवांच्या अनेक क्रियांना पाहतो तसं इथं जागृतीत सुद्धा एकच जीव आहे एकच द्रष्टा आहे. पण त्याला स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान नसल्यामुळे त्याला असं वाटतं बापरे बाप हे जीव कोणी आता गाय चरते आहे हे असं होत आहे ते तसं होत आहे असं. परंतु असं काहीच नाही. पाहणारा द्रष्टा मात्र एकच आहे. लागली संगती स्वप्नाच्या दृष्टांताने आहे की नाही. असं कोणती पहा. जैसे स्वप्नावस्था विषय ज्याप्रमाणे स्वप्नावस्थेमध्ये इस स्वप्नद्रष्टा पुरुषने आपली भ्रांती करके आपली भ्रांती म्हणजे स्वतःला स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान नसल्यामुळे कल्पना करे जे अनेक प्रमाता. मग त्याने काय केलं स्वप्नद्रष्ट्याने अनेक प्रमात्याची कल्पना केली. अनेक जीवांना तो पाहू लागला. कुठं स्वप्नामध्ये. तीनों विषय त्यामध्ये किसी प्रमाता के तो बंधकू देखे. त्याला असं वाटतं की अरे हे जीव बंधनात आहे. आता हे जीव बिचारे आता काय हे जेवण करत आहेत हे झोपलेले आहेत हे गाय चरते आहेत हे वासरू तिकडे चाललं आहे असं सर्वांना पाहतो की नाही तो स्वप्नामध्ये. तीनों विषय किसी प्रमाता के तो बंधकू देखे है और किसी प्रमाता के मुक्ती को देखे है. आणि काही काही प्रमाताला काय पाहतो तो मुक्त रूपाने पाहतो. मोकळे आहेत हे बांधलेले आहेत असं पाहतो स्वप्नामध्ये. ता बंध मोक्ष के दर्शन करिके कोणी बांधलेले त्याला दिसतात कोणी सुटलेले दिसतात आहे की नाही. बंध मोक्ष के दर्शन करिके आणि त्याला काही काही जीवनमुक्त महात्मे दिसतात स्वप्नामध्ये. काही काही बंधनात असलेली जीवही दिसतात कुठं स्वप्नामध्ये. ता बंध मोक्ष के दर्शन करिके ता स्वप्नद्रष्टा पुरुष को त्या स्वप्नाला पाहणारा जो पुरुष आहे त्याला स्वबंध मोक्ष होता नाही. पण परंतु त्याला जरी बाकीचे अनेक लोक कोणी बंधनात दिसत असले कोणी मुक्त दिसत असले पण स्वतःला मात्र त्याच्यामुळे अनेक बंधनात पाहिल्यामुळे स्वतःला बंधन घडतं असं आहे का. किंवा अनेकांना मुक्त पाहिल्यामुळे स्वतः मुक्त झाला असं घडतं का. असं काही घडत नाही. ता बंध मोक्ष के दर्शन करिके ता स्वप्नद्रष्टा पुरुष को स्वबंध मोक्ष होता नाही. तैसे आता हा जरा स्वप्नाचं विवेचन.
आता जागृतीतलं सांगतात सिद्धांत, एक जीव तैसे जगत अवस्था विषय भी, या जगतरूप अवस्थेमध्ये देखील ता एक जीवने, एकच जीव आहे, तोच द्रष्टा आहे की नाही, पण त्याने काय केलं, अनेक प्रमात्याची ही कल्पना केली, अनेक जीव त्याला दिसू लागले. तैसे जगत अवस्था विषय भी ता एक जीव नाही, त्या एका जीवाने कल्पना करे जे अनेक प्रमाता है, कल्पित अनेक प्रमाता, तीनों विषय कोई बद्ध होवे है, कोई मुक्त होवे है. तो काय करतो, काहींना बंधन रूपाने पाहतो, बद्ध आहे म्हणून पाहतो, आणि काहींना मुक्त रूपाने पाहतो. तीनों के बंध मोक्ष के दर्शन ते, परंतु ते अनेक बाकीचे प्रमाता त्याला जरी बंधनात किंवा मोक्ष रूपाने दिसत असले तरी त्याचा परिणाम त्याच्यावर मात्र होत नाही, की जो पाहणारा आहे, जो द्रष्टा आहे स्वप्नातल्या प्रमाणे. तीनों के बंध मोक्ष के दर्शन ते ता एक जीव को सो बंध मोक्ष होता नाही. त्या एक जीवाला बंधनही घडत नाही, अनेक बंधनात असलेल्या जीवामुळे, आणि अनेक मुक्त असलेल्या जीवामुळे त्याला मोक्षही घडत नाही. स्वप्नाप्रमाणेच ता एक जीव को सो बंध मोक्ष होता नाही. याते म्हणून ता एक जीव पक्ष विषय सो बंध मोक्ष व्यवस्था भी संभव है. म्हणून जे लोक एक जीव मानतात त्यांच्या मतामध्ये देखील अशा रूपाने बंध मोक्षाची व्यवस्था संभवते. आणि जर बंध मोक्षाची व्यवस्था संभवली तर बाकीचे बरेच आरोप आपोआप दूर होतात. कारण त्यांनी साखळी लावली होती की बंध मोक्षाची व्यवस्था जर होत नाही तर मग काय होईल, ज्ञानाची साधनं व्यर्थ ठरतील, वेद व्यर्थ होईल, अमुक होईल, तमुक होईल, हे म्हटलं होतं की नाही. पण मूळ बंध मोक्षाची व्यवस्था जर संभवत असेल एक जीव मानून सुद्धा, तर बाकीचे आरोप सुद्धा आपोआप निवृत्त होतात. याते ता एक जीव पक्ष विषय सो बंध मोक्ष व्यवस्था भी संभव है. इस प्रकार अशा रीतीने स्वप्न के दृष्टांत करिके, स्वप्नाच्या दृष्टांताने गुरु शिष्य अधिक सर्व व्यवस्था जाणी लेणी. स्वप्नामध्येच जसं गुरु दिसतात, कोणी शिष्य दिसतं, तसं इथं सुद्धा जागृतीमध्ये कोणी गुरु, कोणी शिष्य, कोणी शास्त्र हे असं दिसत असलं तरी सुद्धा जीव अनेक नसून जीव किती आहेत, एकच आहे. इस प्रकार स्वप्न के दृष्टांत करके गुरु शिष्य अधिक सर्व व्यवस्था जाणी लेणी. याते म्हणून इस एक जीव पक्ष विषय, एक जीव मानणाऱ्याच्या मतामध्ये तो ते पूर्वोक्त दोष प्राप्त होवे नाही. पूर्व पक्षाने शंका करणाऱ्याने जे अनेक दोष दिले होते ते कोणतेही दोष या मतामध्ये येणार नाहीत. और ता एक जीव विषय आणखीन आता सांगतात की त्या एक जीवाच्या ठिकाणी अंतकरण विशिष्ट अनेक प्रमाता कल्पित है. तीन प्रमाता वो विषय, कोई प्रमाता सुखी है, कोई प्रमाता दुखी है. या प्रकार ते सुख दुःख की व्यवस्था भी संभव है इति, है की नाही. बघा, बंध मोक्षाचीच व्यवस्था नाही तर सुख दुःखाची व्यवस्था सुद्धा संभवते. अर्थात एक जीव पक्षामध्ये सुद्धा सुख दुःखाचा संकर येत नाही. कसं काय बरं, पंक्ती पहा. और ता एक जीव विषय, जीव तर एकच आहे, कारण अज्ञान रूप उपाधी एक आहे, तर त्या उपाधीने युक्त जीव पण एकच आहे. तरी पण त्या अज्ञानाचे कार्य अंतकरण अनेक आहे, आणि अंतकरण विशिष्ट चैतन्याला प्रमाता म्हणतात. प्रमाता अनेक आहेत पण जीव मात्र एकच आहे. जसं आकाश एकच आहे तरी पण घट पट मठ उपाधी लागली तर वेगवेगळे नाव प्राप्त होतात. त्याप्रमाणे आत्मा जीव एकच आहे पण त्या अज्ञानाचं कार्य अंतकरण अनेक असल्यामुळे प्रमाता अनेक आहेत. आणि सुख दुःख हा धर्म जीवाचा नाही आहे, प्रमात्याचा आहे. ज्या अंतकरणाच्या ठिकाणी सुख होईल ते सुख सर्वांनाच व्हायला पाहिजे असा दोष येत नाही, कारण ते अंतकरण किती आहेत, अनेक आहेत. अज्ञानाचं कार्य अंतकरण अनेक आहे. पंक्ती पहा. और ता एक जीव विषय अंतकरण विशिष्ट अनेक प्रमाता कल्पित है. आणि जरी अनेक प्रमाता असले तरी ते सुद्धा कसे आहे, कल्पित आहे. तीन प्रमाता विषय, त्या प्रमात्यांच्या ठिकाणी कोई प्रमाता सुखी आहे, कोणी प्रमाता सुखी आहे, कोणी प्रमाता दुखी आहे. या प्रकार ते सुख दुःख की व्यवस्था भी संभव है. तहा प्रतिबिंबत्व धर्म विशिष्ट चैतन्य का नाम जीव आहे. आता यांच्या मतामध्ये जीवाची परिभाषा, एक जीव मानणाऱ्याच्या मतामध्ये काय म्हणतात, प्रतिबिंबत्व धर्माने विशिष्ट
जे चैतन्य म्हणजे प्रतिबिंबत्व अधिक चैतन्य बरोबर जीव. ठीक आहे. तर प्रतिबिंबत्व हा काय झाला विशेषण. तर प्रतिबिंबत्व धर्म विशिष्ट चैतन्य का नाम जीव है, त्याला आम्ही जीव म्हणतो. और बिंबत्व धर्म विशिष्ट चैतन्य का नाम ईश्वर है, ही ईश्वराची परिभाषा. बिंबत्व धर्माने युक्त जे चैतन्य त्याला म्हणायचं काय ईश्वर. आणि प्रतिबिंब धर्माने युक्त प्रतिबिंबत्व धर्माने युक्त जे चैतन्य त्याला म्हणायचं काय जीव. थोडक्यात काय अज्ञानरूप उपाधीमध्ये जे चैतन्याचं प्रतिबिंब आहे ते प्रतिबिंब झाला जीव. आणि ते प्रतिबिंब अज्ञानामध्ये ज्या चैतन्याचं आहे असं जे मुख स्थानीय बिंब स्थानीय चैतन्य तो झाला कोण ईश्वर. और बिंबत्व धर्म विशिष्ट चैतन्य का नाम ईश्वर है. इस उक्त पक्ष विषय अंतकरणादि रूप उपाधिकृत दोषता प्रतिबिंब रूप जीव विषय वर्ते है. ठीक आहे ना. आता या पक्षामध्ये उपाधीचे धर्म हे कुणावर दिसणार तर सर्व ठिकाणी उपाधीचे धर्म दिसतात. कुठं प्रतिबिंबाच्याच ठिकाणी. प्रतिबिंब पक्षपातिनी होतीये कोण उपाधी. अर्थात उपाधी आपले धर्म प्रतिबिंबावर घालते बिंबावर नाही. ठीक आहे काय इस उक्त पक्ष विषय अंतकरणादि रूप उपाधिकृत दोष. अंतकरणादि झाली अंतकरणादि जी उपाधी आहे प्रमाता म्हणण्याकरिता सुद्धा तर त्या उपाधिकृत जे दोष आहे कृत दोष ता प्रतिबिंब रूप जीव विषय ही वर्ते. प्रतिबिंब रूप जीवाच्या ठिकाणी दोष येतात. जसं मुख आरसा आणि आरशामध्ये पडलेलं मुखाचं प्रतिबिंब. तर समजा आता आरसा मलिन आहे किंवा फुटलेला आहे किंवा त्याच्यावर काही टिसरे पडलेले आहे तर ते सारे धर्म कुठं दिसतात प्रतिबिंबाच्या ठिकाणी दिसतात की बिंबाच्या ठिकाणी प्रतिबिंबाच्या ठिकाणी. तसं इथं सुद्धा अंतकरणाधिक उपाधीचे धर्म जे काय असतील कर्तृत्व भोक्तृत्व आधी ते सुद्धा कुठं दिसतात जीवाच्या ठिकाणी बिंबरूप ईश्वराच्या ठिकाणी. इस पक्ष विषय अंतकरणादि रूप उपाधिकृत दोष ता प्रतिबिंब रूप जीव विषय ही वर्ते है. प्रतिबिंब रूप जीवाच्या ठिकाणी ता बिंबभूत ईश्वर विषय वर्तते. बिंबभूत ईश्वराच्या ठिकाणी उपाधीचे धर्म दिसत नाही. जिस कारण ते ज्या कारणाने की सो उपाधी प्रतिबिंब के पक्षपाती ही होवे. उपाधी हमेशा कुणाची पक्षपाती असते प्रतिबिंबाची पक्षपाती असते. म्हणजेच आपले धर्म हे प्रतिबिंबावर लादत असते बिंबावर नाही. जिस कारण ते सो उपाधी प्रतिबिंब के पक्षपाती ही होवे बिंब के पक्षपाती होवे. जैसे उदाहरण देऊन सांगतात जलाधिक उपाधी के चलनाधिक धर्मता प्रतिबिंब विषय ही प्रतीत होवे है बिंब विषय प्रतीत होते नाही. समजा उघड्यावर एका पात्रामध्ये जल ठेवलं आहे. जल स्वच्छ आहे आणि स्थिर आहे. त्यामध्ये चंद्राचं किंवा सूर्याचं काय पडत आहे प्रतिबिंब पडत आहे. आता बिंब झाला कोण सूर्य. प्रतिबिंब कोण जलात दिसणार प्रतिबिंब. आणि थोड्या वेळाने वायू हवा आली पाणी हलायला लागलं. मग आता पाणी जी उपाधी आहे जल त्याच्या ठिकाणी धर्म आहे चलन. मग तो चलनरूप धर्म आता प्रतिबिंबाच्या ठिकाणी दिसतो का बिंबाच्या ठिकाणी दिसतो प्रतिबिंबाच्या ठिकाणी दिसतो. ते प्रतिबिंब चालताना दिसतं हलताना दिसत आहे बिंब नाही. याच्यावरून काय ठरलं उपाधी आपले धर्म कुठं लागते प्रतिबिंबाच्या दृष्टांतामध्ये. तसं इकडं सुद्धा प्रतिबिंब आहे जीव बिंब आहे ईश्वर उपाधी आहे कोण अज्ञान अंतकरणादी आहे नाही. आणि ते उपाधीचे धर्म कर्तृत्व भोक्तृत्व आदी वगैरे ते दिसणार कुठं जीवाच्या ठिकाणी. कुठं दिसणार नाहीत ईश्वराच्या ठिकाणी. हा जैसे जलाधिक उपाधि के चलनाधिक धर्म जैसे जलाधिक उपाधि के चलनाधिक धर्म ताला वेगळं करायचं धर्मता असं नाही वाचायचं. धर्म ता प्रतिबिंब विषय ही प्रतीत होवे. त्या प्रतिबिंबाच्या ठिकाणीच प्रतीतीला येतात. बिंब विषय प्रतीत होते नाही इथे. लागलं. चला आता यावर समाधान केलं कोणी एक जीववाद्यांनी. पूर्वपक्षांनी जे आक्षेप घेतले होते त्यात साऱ्यांचं खंडन केलं समाधान झालं. आता पुन्हा पूर्वपक्षी कोणीतरी शंका करत आहे कुणावर
एक जीव वादी मतावर, ठीक आहे, एक जीव मानणाऱ्यांच्या मतावर शंका. पूर्व अज्ञानादि को विषय चैतन्य के प्रतिबिंब को जीव कया. बरोबर, अज्ञानादिकामध्ये जे चैतन्याचं प्रतिबिंब त्याला तुम्ही जीव म्हटलात, सो संभवता नाही. पण त्या अज्ञानामध्ये चैतन्याचं प्रतिबिंब, काय बोलताय तुम्ही, अज्ञानात प्रतिबिंब पडताय म्हणजे कुणाचं, चैतन्याचं. तर चैतन्याचं प्रतिबिंब कसं काय अज्ञानात पडेल, पडू शकत नाही. कोण म्हणतो, पूर्वपक्ष. मग ती एक जीवाजी विचारतील का पडू शकणार नाही, काय चैतन्याचं प्रतिबिंब अज्ञानात, तर सांगावं लागेल त्याला. तर शंका करणारा युक्ती सांगतो का पडणार नाही, काय प्रतिबिंब कुणाचं, चैतन्याचं, कशा, अज्ञानात. पूर्व अज्ञानादि को विषय चैतन्य के प्रतिबिंब को जीव कया सो संभवता नाही. ही प्रतिज्ञा आहे त्याची, पूर्व पक्षाची, शंका करणाऱ्याची. तो त्याचं स्पष्टीकरण करतो. काय ते, रूपवान वस्तू काही प्रतिबिंब होवे, रूपरहित वस्तू का प्रतिबिंब होता नाही, असा नियम आहे. व्यवहारात असंच दिसतं की कुठेही घ्या तुम्ही, प्रतिबिंब पडतं ते कुणाचं, रूपवान पदार्थाचं. रूपरहित पदार्थाचं प्रतिबिंब पडत नाही. कळलं की नाही. मुखाचं प्रतिबिंब आरशात पडतं का बरं, रूपवान आहे. कोण, मुख रूपवान आहे. सूर्याचं प्रतिबिंब जलात पडतं का बरं, सूर्य हा रूपवान आहे. तसं तुम्ही चैतन्याचं प्रतिबिंब अज्ञानात कसं काय म्हणणार, कारण चैतन्य कसं आहे, रूपरहित आहे. आणि चैतन्य जर रूपरहित आहे तर रूपरहित चैतन्याचं अज्ञानात प्रतिबिंब तुम्ही कसं मानता. कोण म्हणतोय, आरोप करत आहे पूर्वपक्ष, शंका करणारा. चला, काय ते, रूपवान वस्तू काही प्रतिबिंब होवे आहे, रूपरहित वस्तू का प्रतिबिंब होता नाही. जैसे रूपवान सूर्य चंद्रादिको का जलादिको विषय प्रतिबिंब होवे आहे, स्पष्ट आहे. रूपवान असे जे सूर्य चंद्र त्यांचं प्रतिबिंब जलाधिक उपाधीमध्ये पडतं. और ब्रह्म तो रूपाधिक गुणों ते रहित है. आणि ब्रह्म कसं आहे, रूपाधिक गुणाने याते. म्हणून ता ब्रह्म का रूपरहित ब्रह्म का अज्ञान विषय, अज्ञानामध्ये प्रतिबिंब ही संभवता नाही. जर प्रतिबिंब होऊ शकलं असतं, प्रतिबिंब पडू शकलं असतं तर तुम्हाला म्हणता आलं असतं काय, चैतन्य का प्रतिबिंब. जर अज्ञानामध्ये चैतन्याचं प्रतिबिंब पडू शकलं असतं तर तुम्हाला म्हणता आलं असतं काय, प्रतिबिंबत्व धर्म विशिष्ट चैतन्य जीव. म्हणजे अशी तुम्हाला जीवाची व्याख्या करता आली असती की प्रतिबिंबत्व धर्माने युक्त जे चैतन्य त्याला जीव म्हणावं. पण प्रतिबिंबच जर पडत नाही तर तुमच्या मतामध्ये जीवच संभव नाही आहे. म्हणजे जीवाचीच तुमच्या मतात सिद्धी होत नाही, कारण तुम्ही प्रतिबिंबाला जीव म्हणतात आणि प्रतिबिंब तर पडत नाही असा अर्थ. ता ब्रह्म का अज्ञान विषय प्रतिबिंब ही संभवता नाही का. और जो यह कहो, सापडलं का, म्हणजे काय, तो शंका करणार म्हणतोय, जर कदाचित तुम्ही असं म्हणाल, काय बघा पुढे सांगता येतो. और जो यह कहो कि जैसे रूप रहित आकाश का जल विषय प्रतिबिंब हो आहे. जलामध्ये प्रतिबिंब पडतं की नाही, कुणाचं, आकाशाचं. आकाशाला रूप आहे का, रूप आहे का नाही आहे, आकाशाला रूप आहे की नाही, नाही. म्हणजे आकाश कसं झालं, रूपरहित. आणि रूपरहित आकाशाचं सुद्धा प्रतिबिंब पडतं कुठं, आणि जर रूपरहित आकाशाचं प्रतिबिंब जलात पडू शकतं तर रूपरहित चैतन्याचं प्रतिबिंब अज्ञानात पडायला काय अडचण आहे. कदाचित हे एक जीववाद्यांनो, कदाचित तुम्ही असं म्हणाल, पण तेही तुम्हाला म्हणता येणार नाही. म्हणजे स्वतःच त्यांच्या मनातली शंका उचलून तो उत्तर देतो आहे. कळलं. और जो यह कहो कि जैसे रूप रहित आकाश का जल विषय प्रतिबिंब होवे, तैसे रूप रहित ब्रह्म का भी ता अज्ञान विषय आहे की नाही. आज आलाय तिथं अ पाहिजे खरं. अज्ञान विषय प्रतिबिंब संभव्य है की नाही. रूप रहित ब्रह्माचं अज्ञानामध्ये प्रतिबिंब होऊ शकतं असं तुम्ही म्हणाल म्हणे. सो यह कना भी संभवता नाही. पण हे एक जीववाल्यांनो, कदाचित तुम्ही असं म्हणाल ना तर तेही तुमचं म्हणणं संभवणार नाही. काय ते का बरं. रूप ते रहित होणे ते ता आकाश का जलादि को विषय प्रतिबिंब संभवता नाही. तर तो म्हणतोय शंका करणारा, अहो रूपरहित आकाशाचं प्रतिबिंब
जलात होतं असं तुम्ही म्हणता म्हणे. आम्ही म्हणतो की रूपरहित आकाशाचं जलामध्ये प्रतिबिंबच होत नाही, प्रतिबिंब पडतच नाही. म्हणजे कसं काय बा, असं कसं काय म्हणजे काय दिसतो याच्यात सूर्य? अरे सूर्याचं प्रतिबिंब नाही होणार असं थोडी आम्ही म्हटलं म्हणे. आकाशाचं प्रतिबिंब होत नाही ना, सूर्याचं तर होणारच, कारण सूर्य कसा आहे? रूपवान आहे. सूर्याचं, चंद्राचं, ताऱ्यांचं त्याचं प्रतिबिंब होऊ शकतं, कारण ते रूपवान आहे. आकाशाचं कुठं प्रतिबिंब आहे दाखवा. अर्थात आकाशाचं प्रतिबिंबच नाही असं तो म्हणतो आहे. लागलं? चला, काय ते रूपरहित होणे ते आकाश का जलादि को विषय प्रतिबिंब संभवता नहीं, किंतु मग ता आकाश के आश्रित जे अभ्र, प्रभा, नक्षत्र आदि रूपवान पदार्थ है, तीनों का ही जलादि को विषय प्रतिबिंब पडे है. ठीक आहे, जलामध्ये प्रतिबिंब कुणाकुणाचं आहे? आकाशाच्या आश्रयाने असणारे अभ्र, अभ्र म्हणजे ढग, मेघ, त्याचं प्रतिबिंब पडतं कारण ती रूपवान आहेत. प्रभा, प्रभा प्रकाश, प्रभा म्हणजे सूर्याचा प्रकाश, सूर्याचा प्रकाश हा रूपवान आहे. सूर्यच रूपवान आहे तर त्याचा प्रकाश देखील रूपवान आहे, त्याचंही प्रतिबिंब पडतं. नक्षत्र, नक्षत्र म्हणजे चांदण्या वगैरे त्या रूपवान आहे, त्यांचंही प्रतिबिंब पडतं. अधिक रूपवान पदार्थ आहे, तीनों काही म्हणजे त्यांचंच जलादिको विषय, जलादिकांच्या मध्ये प्रतिबिंब पडे है. लागलं? और जलादिको विषय आकाश का प्रतिबिंब है, यह जो लोगों को अनुभव होवे है सो भ्रम रूप ही है. बघा, तो म्हणतो की ज्या लोकांना असं वाटतं जलामध्ये आकाशाचं सुद्धा प्रतिबिंब पडतं, तो त्यांचा भ्रम आहे, कारण आकाशाचं प्रतिबिंब पडतच नाही. कळलं? याच्यावरून काय ठरलं की रूपरहिताचं प्रतिबिंब होत नाही. जेव्हा मी प्रतिबिंब होणार ते रूपवान पदार्थाचंच प्रतिबिंब होणार आहे की नाही. उदाहरण तुम्हाला सापडणारच नाही की रूपरहिताचं प्रतिबिंब. आणि जर रूपरहिताचं प्रतिबिंब होत नाही तर तुम्ही रूपरहित ब्रह्माचं अज्ञानामध्ये प्रतिबिंब कसं मानता? कोण म्हणतोय? शंका करणारा आहे की नाही. तीनों का ही जलादि को विषय प्रतिबिंब पड़े, और जलादि को विषय आकाश का प्रतिबिंब है, यह जो लोगों को अनुभव होवे है सो भ्रम रूप ही है. तो भ्रमरूप अनुभव आहे त्यांचा. कोणाला भ्रम झाला त्याच्यावरून ती गोष्ट तशी ठरते असं नाही आहे. एखाद्याला ताप आली फाना आणि त्याला साखर दिली खायला, तो द्वारे साखर कडू आहे, धुकून टाकतोय, याचा अर्थ त्याला अनुभव येऊ राहिला साखरेचा, कसा? कडूपणाचा. यावरून साखर कडू आहे असं लोक मानतील का? नाही. म्हणजे कसं काय? माझा अनुभव आहे, तुझा अनुभव आहे, पण तो भ्रमरूप अनुभव आहे. भ्रमरूप अनुभवाने कोणती गोष्ट सिद्ध होत नाही. याते म्हणून बिंब प्रतिबिंब भाव करी के जो ब्रह्म का जीव ईश्वर विभाग पूर्व कया है सो संभवता नहीं. असा शंका करणारा म्हणतोय त्यांना की बिंब प्रतिबिंब भावाला घेऊन तुम्ही ब्रह्माचे दोन भेद केले, जीव आणि ईश्वर, पण ते भेद तुम्हाला करता येणार नाही, कारण त्या ब्रह्माचं प्रतिबिंबच पडत नाही. या ते बिंब प्रतिबिंब भाव करिके म्हणजे बिंब प्रतिबिंब भाव रूपाने जो ब्रह्म का जीव ईश्वर विभाग पूर्व कया, तुम्ही पूर्व विभाग केलाय म्हणे, कया सांगितला, सो संभवता नाही. इथपर्यंत झाली पूर्व पक्षाची शंका. कळाली? आता त्याचं उत्तर देत आहेत सिद्धांती. कोण सिद्धांती इथं? एक जीववादी हे सिद्धांती आहेत. समाधान, रूपवान वस्तु का ही प्रतिबिंब होवे है, या प्रकार का नियम सर्वत्र संभावता नाही. बघा, मुळालाच पकडलं. म्हणे अरे पूर्वपक्षी, तू जो नियम करत आहेस तो तुझा नियमच चुकीचा आहे. कोणता नियम? की रूपवान वस्तूचंच प्रतिबिंब पडतं, रूपरहिताचं प्रतिबिंब पडत नाही, हे तुझं म्हणणंच मुळात चुकीचं आहे. त्या मूळ म्हणण्याचंच खंडन केलं तर आपोआप ब्रह्माचं प्रतिबिंब मग त्यालाही मानावं लागेल, आहे की नाही. पण तो म्हणेल मग का हो, मला तर असं एकही उदाहरण सापडलं नाही जगात आजपर्यंत. कसं रूपरहित वस्तूचं प्रतिबिंब पडतं म्हणून, आहे की नाही. तर त्याला सिद्धांती म्हणतात, अरे तू बच्चा आहे अजून, तुला बऱ्याच साऱ्या गोष्टी कळत नाही, तुला कदाचित उदाहरण सापडलं नसेल, पण आम्ही एक नाही असे अनेक उदाहरण देतो. कशाचे उदाहरण? रूपरहिताचं सुद्धा प्रतिबिंब पडतं, याचे उदाहरण आम्ही तुम्हाला देतो. कोण म्हणताय? एक जीववादी.
कळलं? हा चला पहा आता पुढे. समाधान. रूपवान वस्तु का ही प्रतिबिंब होवे, रूपवान वस्तूच प्रतिबिंब होतं या प्रकार का नियम सर्वत्र संभवता किंतु कोई स्थल विषय काही काही ठिकाणी रूप रहित वस्तू का भी प्रतिबिंब देखणे विषय आले आहे. असे कितीतरी उदाहरण आहेत म्हणे की रूप रहित वस्तूचं सुद्धा काय पडतं प्रतिबिंब. म्हणजे दाखवा उदाहरण दाखवतात. जैसे रूपाधिक गुण रूप ते रहित होवे हैं तो भी जपा कुसुमादिकों के लोहितादिक रूपों का स्फटिकादिको विषय प्रतिबिंब प्रत्यक्ष देखणे विषय आवे है. उदाहरण दिलं. कोणतं उदाहरण दिलं? रूपाधिक गुण. रूप गुण घेतलं. रूप जसं अनेक गुण आहेत की नाही. रूप रस गंध स्पर्श बरोबर. तसं रूप हे गुण आहे. त्या रूपाचे अनेक प्रकार आहे. मग शुक्ल नील पीत हरित कपिश चित्रभेदा सप्तविधम तर रूप पांढरं वगैरे रूपच आहे ना. आणि एक नियम आहे गुणे गुणानंगीकारात. काय नियम आहे? गुणे गुणानंगीकारात. म्हणजे गुणाच्या ठिकाणी गुण याचा अंगीकार नाही, अनंगीकारात. ठीक आहे. अर्थात जेवढे काही गुण आहेत ते सर्व कुठं असतात? कुठं असतात? गुणी ठिकाणी. म्हणजे कुठं असतात? द्रव्याच्याच ठिकाणी असतात. जेवढे गुण असतात ते कुठं असतात? द्रव्याच्याच ठिकाणी असतात. द्रव्याला सोडून कुठेही गुण राहत नाही. मग आता गुणाच्या ठिकाणी गुण राहतील का? नाही. कारण गुण कुठे राहतात? द्रव्याच्या ठिकाणी. गुणाच्या ठिकाणी गुण राहत नाही. रूप घटावर आहे. ध्यान द्या. रूप हा गुण आहे की नाही? घटाच्या ठिकाणी आहे. रस हा गुण फळाच्या ठिकाणी आहे. बरोबर. परंतु रूप हा गुण जरी घटाच्या ठिकाणी असला बरोबर तर घटद्रव्य आहे म्हणून त्या ठिकाणी रूप गुण आहे. पण त्या रूपाच्या ठिकाणी रूप असं नाहीये. मग आता रूप हा पदार्थ आहे नाही. रूप जो पदार्थ आहे गुण रूप पदार्थ आहे. 7 पदार्थ आहे ना. द्रव्य गुण कर्म सामान्य. तर गुण सुद्धा काय पदार्थच आहे. मग रूप नावाचा जो पदार्थ त्याच्या ठिकाणी आणखीन दुसरं गुण रूप आहे का? नाही आहे. मग रूप हा कसा झाला? रूपवान झाला का रूप रहित झाला? रूप रहित आहे. कोण? रूप. रूप हा पदार्थ रूपाने रहित आहे. रूपवान नाही येतो. घट रूपवान आहे पण रूप मात्र रूपवान नाहीये. रूपाने रहित आहे. पण अशा त्या रूपाचं प्रतिबिंब पडतं की नाही? पांढरा कपडा असेल आरशासमोर घेतला तर पांढरा गुण त्यात दिसतो की नाही? दिसतो. मग रूपाचं प्रतिबिंब पडतं की नाही? ज्या रूपाचं प्रतिबिंब होत आहे ते रूप रूपवान का रूपरहित? रूपरहित आहे. मग रूपरहिताचं सुद्धा प्रतिबिंब पडलं की नाही? पडलं. हे पूर्व पक्षी हे शंका करणारे बाबा तू कसं काय म्हणतो की रूपवान पदार्थाचंच प्रतिबिंब पडतं, रूपरहिताचं प्रतिबिंब पडत नाही? हा तुझा नियमच मुळात चुकीचा आहे. अर्थात रूपरहिताचं सुद्धा काय पडतं? प्रतिबिंब पडतं. आणि जर उदाहरण दिलं रूपाचं प्रतिबिंब पडत आहे मग रूपरहित अशा रूपाचं जर प्रतिबिंब होऊ शकतं तर हा तसं रूपरहित असणाऱ्या ब्रह्माचं देखील प्रतिबिंब अज्ञानात पडायला काही अडचण नाही. आणि एकदा प्रतिबिंब पडलं तर ते प्रतिबिंब झाला जीव आणि बिंब झाला ईश्वर. आमच्या पक्षाची सिद्धी. कळलं की नाही? चला पाहू. किंतु कोई स्थल विषय सापडलं. रूपरहित वस्तू काही 65 पेजवर खालून दुसरी ओळ. रूपरहित वस्तू का भी प्रतिबिंब देखने विषय आवे है जैसे रूपाधिक गुण रूप ते रहित होवे है. बरोबर आहे की नाही? इथं एक नियम लिहून ठेवा. रूपे गुणे गुणानंगीकारात. अर्थात गुणाच्या ठिकाणी गुण नसतात. गुणे गुणानंगीकारात. गुणे गुण गुणानंगीकारात अनंगीकारात. त्याचा अर्थ गुणाच्या ठिकाणी गुण नसतात. अपितु गुणाच्या ठिकाणी गुण नसतात. अपितु सर्व गुण द्रव्याच्या ठिकाणी असतात. अपितु सर्व गुण द्रव्याच्या ठिकाणी असतात. झालं ना? चला.
जैसे रूपाधिक गुण रूप ते रहित होवे है तो भी तरी पण जपा कुसुमादिको के, जपा कुसुम म्हणजे फुल, जपा कुसुमाचं फुल घेतलं तर जपा कुसुमादिको के लोहिताधिक रूपो का, त्याचं जे लोहित रूप, लोहित म्हणजे लाल रूप, त्याचा स्फटिकादिको विषय, स्फटिकामध्ये प्रतिबिंब प्रत्यक्ष देखणे विषय आले आहे. म्हणजे रूपरहिताचं प्रतिबिंब प्रत्यक्षात दिसून येतं. और जो कहो, और जो कहो रूप, आता कोण बोल राहिलं, और जो कहो ही सिद्धांतीच बोलून राहिली, म्हणजे एक जीववादी बोलून राहिले. कारण समाधान पासून एक जीववादी बोलायला सुरुवात झाली ना, त्यांनी खंडन केलं उदाहरण देऊन. आता ते म्हणतायत एक जीववादी, और जो कहो म्हणजे हे पूर्वपक्षी कदाचित तू असं म्हणशील, काय म्हणशील तर ते देत आहे. और जो कहो रूप रहित द्रव्य का ही प्रतिबिंब नहीं होवे है यह नियम हम मानते हैं. कदाचित तू असा नियम करशील म्हणे. आता कोण बोलत आहे? सिद्धांती म्हणजे कोण? एक जीववादी. कुणाला? पूर्व पक्षाला. काय म्हणतायत? शंका करणाऱ्याला काय म्हणतात? और जो कहो म्हणजे जर कदाचित तू असं म्हणशील, काय बरं, रूप रहित द्रव्य का प्रतिबिंब नाही होवे यह नियम हम मानते, असा नियमान करतो म्हणे. आता नियमात त्याने बदल केला म्हणजे तू नियमात बदल करशील म्हणे. सिद्धांती बोलत आहे पूर्व पक्षाला. आतापर्यंत तू काय नियम केला? सरळ ढोबळ नियम केला. रूप रहिताचं प्रतिबिंब होत नाही. जिथंही प्रतिबिंब होतं ते रूपवान पदार्थाचंच होतं, असा नियम केला होता. कोणी? त्या पूर्व पक्षाने, शंका करणाऱ्याने त्याचं खंडन केलं. आता कदाचित तो शंका करणारा त्या नियमाला बदल करून थोडा बदल करीन त्याच्यामध्ये. काय की म्हणे तो कदाचित तू कदाचित असा नियम करशील, रूप रहित द्रव्याचं प्रतिबिंब होत नाही. दोन्ही नियमात फरक आहे. पहिला नियम कसा होता? रूप रहिताचं प्रतिबिंब म्हणजे कोणी असू द्या म्हणतो, रूप रहित असेल त्याचं प्रतिबिंब नाही. पण आता तसं नाही, रूप रहित द्रव्याचं प्रतिबिंब नाही. द्रव्याला सोडून दुसरं कोणी रूप रहित असेल तर त्याचं प्रतिबिंब भलं पडू द्या. काय? द्रव्याला सोडून दुसरं कोणी जर रूप रहित असेल तर त्याचं प्रतिबिंब होऊ शकतं, त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाहीये. पण कुणाचं प्रतिबिंब मानित नाही? रूप रहित द्रव्याचं प्रतिबिंब मानत नाही, आहे की नाही? मग दृष्टांत काय दिला होता आता सिद्धांतांनी? म्हणजेच रूप रहित रूप आहे. जपा कुसुमाचा रंग लाल, तो रूप रहित आहे की नाही? त्याचं प्रतिबिंब होतं म्हणजे मग त्याचं पडेल ना प्रतिबिंब, कारण ते द्रव्य नाही आहे की नाही? मग द्रव्याला सोडून कोणी रूप रहित असेल, जसं रूप द्रव्य आहे का? द्रव्याला सोडून आहे, गुण आहे तो. मग तो जरी रूप रहित असला तर त्याचं प्रतिबिंब होऊ द्या, पण त्याचं प्रतिबिंब होणार नाही. कुणाचं? रूप रहित द्रव्याचं प्रतिबिंब होत नाही, असा आमचा नियम आहे की नाही? त्यामुळे ब्रह्माचं प्रतिबिंब तुम्हाला मानता येणार नाही. कदाचित हे शंका करणार तू असं म्हणशील. कोण म्हणताय? एक जीववादी. मग ती पहा, और जो कहो कि रूप रहित द्रव्य का प्रतिबिंब नहीं होवे यह नियम हम मानते हैं, है की नाही? तो ते रूपादी गुण, द्रव्य रूप नाही आहे. मग ते जे उदाहरण दिलं वर रूपादी गुणाचं, ते घेता येणार नाही आता, कारण ते द्रव्य नाही आहे. रूप गुण आहे ना, द्रव्य नाही आहे. रूपरहित जरी रूप असलं पण ते द्रव्य नाही आहे. कळलं? द्रव्याला सोडून रूपरहित पदार्थ येतो म्हणून त्याचं प्रतिबिंब भलं पडत असेल, ठीक? ते रूपादी गुण द्रव्य रूप नाही है याते म्हणून तीन रूपादिकों के प्रतिबिंब हुए भी, म्हणजे रूपाचं प्रतिबिंब झालं तरी देखील ता उक्त नियम का भंग होवे नाही. ता उक्त नियम, उक्त म्हणजे आत्तावर दिलेला नियम, त्याचा भंग होत नाही. कोणता नियम? रूप रहित द्रव्याचं प्रतिबिंब होत नाही. या नियमाला काही अडचण येणार नाही, कारण रूप जरी रूप रहित असलं पण ते काय नाहीये? द्रव्य नाहीये. लक्षात राहिलं सर्वांच्या? याते तीन रूपादिकों के प्रतिबिंब हुए भी, म्हणजे प्रतिबिंब पडलं तरी देखील ता उक्त नियम का भंग होवे सो य कळना भी संभवता नाही, है की नाही? ते जीववादी म्हणतात कदाचित तू असं म्हणशील ना तर तेही तुझं म्हणणं संभवणार नाही. कळलं की नाही? बघा, तो बिचारा बोलायच्या अगोदरच
हे काय करतात, कदाचित तू असं म्हणशील, तर ते तुझं म्हणणं बरोबर नाही, आपणच सांगून द्यायचं, म्हणजे त्याची वाचच बंद करून टाकायची. कळलं की नाही? त्याने बोलावं, नंतर आपण उत्तर द्यावं, त्यापेक्षा कदाचित तू असं बोलू शकशील तर ते तुझं म्हणणं बरोबर नाही. सोय करणारी संभवता नाही. लागलं कसं काय बरं सांगतात, जिस कारण ते, ज्या कारणाने की रूप रहित आकाश द्रव्य का भी जलादि को विषय प्रतिबिंब देखने विषय आवे है की नाही. एक जीववादी सांगतात की आकाश द्रव्य आहे की नाही, बरं आकाश रूपरहित आहे का रूपसहित आहे, रूपरहित आहे. रूपरहित आकाशाचं जलात प्रतिबिंब पडतं ना, तसं ब्रह्माचं प्रतिबिंब पडेल, काय अडचण आहे, असं बोलतात. ठीक आहे. जिस कारण की रूप रहित आकाश द्रव्य का भी जलादि को विषय प्रतिबिंब देखने विषय आवे है. तहा त्या ठिकाणी उदाहरणार्थ जैसे बाह्य नीलता वाला तथा विशालता वाला आकाश प्रतीत होवे आहे. त्या जलामध्ये आकाशाचं प्रतिबिंब मानावंच लागतं. जर प्रतिबिंब मानलं नाही तर जल किती असतं बरं, थोडंसं असतं, 2 बोटं 4 बोटं, गुडघाभर, कुठं कुठं पाजून तुंबलेलं पाणी असतं की नाही. मग कधी पाणी जर स्थिर असेल तर आपल्याला असं वाटतं बाप रे बाप किती खोल आहेत त्या चांदण्या, चांदण्याचं प्रतिबिंब पडलंय, पण त्याच्यामध्ये विशालता दिसते. मग एवढी विशालता त्या जलात आहे का, मग ती विशालता कुठून आली, आकाशाची. याचा अर्थ आकाशाचं प्रतिबिंब मानावंच लागतं. आणि आकाश कसं आहे, निरूप आहे, रूपरहित आहे. मग रूपरहित आकाश द्रव्याचं जसं प्रतिबिंब पडतं तसं ब्रह्माचंही प्रतिबिंब पडणार. असं रूपरहित आकाश द्रव्य का भी जलादि को विषय प्रतिबिंब देखने विषय आवे. तहा जैसे बाह्य नीलतावाला, नीलतावाला म्हणजे बाहेर जे नील नील रूप दिसतं की नाही त्याचंही प्रतिबिंब पडताना दिसतं. नीलतावाला तथा विशालतावाला आकाश प्रतीत होवे आहे. बाहेर जसंही प्रतीतीला येतं आकाश नील रूपवालं आणि विशाल रूपाने प्रतीतीला येतं कोण, आकाश, कुठं, बाहेर, तसं त्या जलात देखील प्रतीतीला येतं. याचा अर्थ जलात त्याचं प्रतिबिंब आहे. लागलं. जैसे बाह्य नीलतावाला तथा विशालतावाला आकाश प्रतीत होवे तैसे त्याप्रमाणे कूप, तडाग आदि को के स्वल्प जल विषय भी सो नीलता विशालता वाला आकाश प्रतीत होवे. त्या थोड्याशा पाण्यामध्ये देखील विहिरीचं, कुव्याचं किंवा बाहेर तुंबलेलं पाणी असेल त्याच्यामध्ये नीलता आणि विशालतावाला आकाश प्रतीत होत आहे. तहा ता स्वल्प जल विषय, त्या थोड्याशा जलामध्ये पाण्यामध्ये वास्तव ते तो सो विशालतादी वाला आकाश आहे नाही. कारण विशाल एवढं मोठं आकाश ते एवढ्याच पाण्यात कसं काय मावणार, मावू शकत नाही, पण दिसत आहे. याचा अर्थ त्या आकाशाचं काय पडलंय, प्रतिबिंब पडलंय. याते म्हणून ता जल विषय भासमान सो आकाश ता बाह्य आकाश का प्रतिबिंब रूप ही मानना होवेगा. एकंदरीत काय, त्या जलामध्ये प्रतीत होणारं जे आकाश ते काय आहे, बाहेरच्या आकाशाचंच प्रतिबिंब मानावं लागतं. याते ता जल विषय भासमान म्हणजे प्रतीतीला येणारं सो आकाश ता बाह्य आकाश का प्रतिबिंब रूप ही मानना होवेगा. और इन जलादि को विषय यह आकाश का ही प्रतिबिंब है. त्या जलादिकामध्ये प्रतिबिंब कुणाचं आहे, आकाशाचंच आहे. इन जलादि को विषय यह आकाश का ही प्रतिबिंब है. या प्रकार का अनुभव सर्व लोगों को होवे. पर सर्वांना अनुभव पण येतो, पर नुसता अनुभवच नाही, युक्ती पण दिली. विशालता कुठून दिसते, ज्या अर्थी विशालता दिसते त्या अर्थी प्रतिबिंब आहेच आकाशाचं. बरं अनुभव आहे, बरं तो अनुभव भ्रमरूप म्हणता येत नाही, कारण एकाचा अनुभव भ्रमरूप होऊ शकतो, पण सर्व लोकांना असा अनुभव आहे म्हणून त्या अनुभवाला भ्रमरूप देखील म्हणता येत नाही. ता अनुभव का कोई बाधक है नाही. भ्रमरूप अनुभव तेव्हा म्हणता येतो जर त्याचा बाध होत असेल तर. कळलं? समजा उदाहरणार्थ अनुभव झाला कुणाला, अयम सर्प, हाय रज्जू, पण भ्रम झाला काय, अयम सर्प. तर तो जो अनुभव आहे तो भ्रमरूप आहे. का बरं, त्याचा बाध होतो. बाध कसा होतो की बॅटरी लावली, तुरीचं ज्ञान झालं, इयम रज्जू असं ज्ञान झालं, मग माणसाला प्रतीती येते, इयम रज्जू नेदम सर्प नायम सर्प, ही रज्जू आहे, हा सर्प नाही. हा सर्प नाही म्हणण्याने अयम सर्प याचा काय झाला, बाध झाला. म्हणून अयम सर्प हा अनुभव कसा झाला, भ्रमरूप झाला. तसं आकाशाचं प्रतिबिंब जलात पडत आहे आणि तो जो सर्वांना अनुभव आहे त्याचा जर एखाद्या ज्ञानाने बाध होत असेल तर आम्ही म्हणू शकू काय,
की जलामध्ये आकाशाचं प्रतिबिंब दिसत आहे, अनुभव येतो आहे, तो अनुभव भ्रमरूप आहे हे तेव्हा म्हणता येईल जर त्या अनुभवाचा बाध होत असेल तर. पण अनुभवाचा बाध होत नसेल तर अनुभवाला भ्रमरूप म्हणता येत नाही. मागचं त्याने आपलं स्वतःचं प्रतिपादन करताना शंका करणाऱ्याने म्हटला होता ना तो की भ्रमरूप अनुभव आहे, पण तो अनुभव भ्रमरूप म्हणता येत नाही. यह आकाश का ही प्रतिबिंब है, या प्रकार का अनुभव सर्व लोगों को होवे, ता अनुभव का कोई बाधक है नहीं. याते ता अनुभव को भ्रमरूपता संभवती नाही. अनुभवाचा बाध होत असेल तरच तो अनुभव भ्रमरूप मानला जातो. विरोधी ज्ञान रूप बाधक के विद्यमान हुए ही अनुभव को भ्रमरूपता होवे है. हा नियम काय, विरोधी ज्ञान स्वरूप कोणी बाधक असेल तरच काय विद्यमान हुए म्हणजे वर्तमान काळातला जो अनुभव त्याला भ्रमरूप म्हणता येतं, भ्रमरूपता होवे. जैसे उदाहरण नेदम रजतम आहे की नाही, अगोदर ज्ञान झालं इदम रजतम, पण इदम रजतम हा अनुभव कसा आहे, भ्रमरूप. का बरं बाध होतो, कोणत्या ज्ञानाने, हा इदम रजतम या ज्ञानाच्या विरोधी ज्ञान जे नेदम रजतम या ज्ञानाने इदम रजतम या ज्ञानाचा बाध होतो आणि म्हणून इदम रजतम हा अनुभव भ्रमरूप आहे. जैसे नेदम रजतम इस विरोधी ज्ञान रूप बाधक के हुए म्हणजे बाधक विद्यमान असे असता हुए ही शुक्ती विषय, शुक्तीच्या ठिकाणी इदम रजतम इस अनुभव को भ्रमरूपता होवे आहे. इदम रजतम या अनुभवाला काय म्हणता येतं, भ्रमरूप म्हणता येतं. तैसे त्याप्रमाणे यह आकाश का प्रतिबिंब नहीं है, या प्रकार का विरोधी ज्ञान रूप बाधकता है नहीं. सर्व लोकांना अनुभव काय आहे की आकाशाचंच प्रतिबिंब आहे, त्याचा त्या अनुभवाचा बाध करणारा त्याच्या विरोधी कोणताच अनुभव नाही आहे. कसा, हे आकाशाचं प्रतिबिंब नाही, अमक्या अमक्याचं आहे असं बाध करणारं कोणी ज्ञान आहे का तिथं, नाही. आणि म्हणून त्या अनुभवाला भ्रमरूप म्हणता येत नाही. कोणत्या अनुभवाला, आकाशाचं प्रतिबिंब जलात पडलेला आहे हा जो सर्वांचा अनुभव, तो अनुभव भ्रमरूप नाही. याचा अर्थ त्या जलामध्ये आकाशाचं प्रतिबिंब पडतं हे निश्चित झालं. आणि ज्या आकाशाचं प्रतिबिंब पडतं ते आकाश कसं, रूपरहित, आणि ते द्रव्य आहे पुन्हा. रूपरहित द्रव्याचं सुद्धा काय पडलं, प्रतिबिंब पडलं. तर मग ब्रह्माचं प्रतिबिंब का पडणार नाही, अर्थात पडणार. अर्थात पूर्व पक्षाचं तैसे यह आकाश का प्रतिबिंब नहीं है, या प्रकार का विरोधी ज्ञानरूप बाधकता है नहीं. याते सापडलं का, याते सो उक्त अनुभव भ्रमरूप नाही आहे. म्हणून वर दिलेला अनुभव, प्रतिबिंबाचा अनुभव काही भ्रमरूप नाही. इस प्रकार अशा रीतीने रूप रहित आकाश द्रव्य के प्रतिबिंब के सिद्ध हुए. काय सिद्ध झालं आतापर्यंत, रूप रहित आकाश रूप द्रव्याचं देखील प्रतिबिंब पडतं. प्रतिबिंब के सिद्ध हुए ता ब्रह्म का, सापडलं. पुढे काय, बिंब आहे ना, त्याच्या अगोदर शब्द लिहा प्रति. प्रति झालं. आता पहा, ता ब्रह्म का प्रतिबिंब बिंब भाव करिके, प्रतिबिंब बिंब भाव रूपाने सो जीव ईश्वर विभाग संभव्य है. एकंदरीत एक जीववाद्याच्या मतानुसार काय, प्रतिबिंब बिंब भावाने जीव आणि ईश्वर यांचा विभाग संभवतो. का बरं, की अज्ञानामध्ये त्या ब्रह्माचं प्रतिबिंब पडतं, हे सिद्ध करून दिलं. और आणखीन खंडन करतात त्या पूर्व पक्षाचं, त्याच्या नवीन नियमाचं. त्याचा नवीन नियम कोणता, हा रूप रहित द्रव्याचंच प्रतिबिंब होतं असा तो नियम करू लागला होता की नाही. त्याचं एक तऱ्हेने खंडन केलं की रूप रहित द्रव्याचं प्रतिबिंब होत नाही, पण त्याला उदाहरण दिलं की रूप रहित आकाशात सुद्धा प्रतिबिंब होतं, म्हणून तुझा नियमच बरोबर नाही. पहिली गोष्ट. आणखीन दुसऱ्या रीतीने खंडन, और रूप रहित द्रव्य का प्रतिबिंब नहीं होवे इस अर्थ विषय जो तुम्हारा आग्रह होवे, म्हणजे कदाचित तो शंका करणारा ह्या नियमाचा आग्रहच करील. कोणता आग्रह, काय कोणता नियम, रूप रहित द्रव्याचं प्रतिबिंब होत नाही. काय काय, रूप रहित द्रव्याचं प्रतिबिंब होत नाही असा जर तो आग्रहच धरील
तरी सुद्धा तुझं खंडन करतो म्हणे आम्ही, आणि ब्रह्माचं प्रतिबिंब होतं हे सिद्ध करून देतो. एक जीवादी बोलता. कसं काय पहा. और रूप रहित द्रव्य का प्रतिबिंब नहीं होवे है, इस अर्थ विषय या नियमाविषयी जो तुम्हारा आग्रह होवे तो हम सिद्धांती ब्रह्म को द्रव्य मानते नहीं. ब्रह्मद्रव्य आहे का? आहे की नाही? भले नैयायिकाधिक आत्म्याला द्रव्य म्हणत असले, पण वेदांत मतामध्ये ब्रह्म म्हणजेच आत्मा, द्रव्य नाही आहे. आणि तुझा नियम काय आहे मग? रूप रहित द्रव्याचं प्रतिबिंब होत नाही ना, तर ब्रह्म कुठं द्रव्य आहे? म्हणून रूप रहित ब्रह्माचं प्रतिबिंब व्हायला काही अडचण नाही, कारण ब्रह्म द्रव्यच नाही आहे. कळलं? हा. तो हम सिद्धांती ब्रह्म को द्रव्य मानते नाही. काय ते नैयायिकोने, नैयायिकाने काय केली? द्रव्याची व्याख्या केली आहे. ती व्याख्या आमच्या इथं बसत नाही, म्हणून आम्ही ब्रह्माला द्रव्य म्हणत नाही. नैयायिकाने द्रव्याची काय व्याख्या केली आहे सांगतात. काय ते नैयायिकोने गुण के आश्रय को तथा समवायी कारण को द्रव्य माना है. दोन व्याख्या केल्या द्रव्याच्या. गुणाश्रयत्वम द्रव्यत्वम. एक गुण आहे की नाही, गुणाचा जो आश्रय तो द्रव्य, अर्थात द्रव्याला सोडून गुण राहत नाही. गुण जेव्हा राहायचे ते द्रव्याच्या ठिकाणी राहतात, आणि प्रत्येक द्रव्याच्या ठिकाणी गुण आहेत असा त्यांचा सिद्धांत. बरोबर? गुणाचा जे आश्रय तो द्रव्य, असं त्यांची द्रव्याची व्याख्या आहे. एक. आणखीन एक व्याख्या काय? समवायी कारणत्वम द्रव्यस्य लक्षण. जे समवायी कारण बनतं ते द्रव्य, अशी त्यांची व्याख्या आहे. कोणत्याही कार्यासाठी समवायी कारण जो बनतो तो द्रव्यच बनतो. द्रव्याला सोडून दुसरं कोणी समवायी कारण होतच नाही. निमित्त वगैरे कारण होऊ शकतात, समवायी कारण नाही. म्हणून समवायी कारणत्वम द्रव्यस्य लक्षणम असंही त्यांनी द्रव्याचं लक्षण केलेलं आहे. बरोबर? आणि ते दोन्ही लक्षण ब्रह्माच्या ठिकाणी जुळत नाही, कारण ब्रह्माच्या ठिकाणी आम्ही कोणताही गुण मानतच नाही. तर गुण आश्रयत्व लक्षण कुठं जुळणार नाही. पुन्हा ब्रह्म हे काय? समवायी कारण म्हणजे उपादान कारण देखील नाही. शुद्ध ब्रह्म न कुणाचं कारण आहे न कुणासाठी कार्य आहे. कुणाचं कार्यही नाही आहे आणि कुणासाठी कारणही नाही आहे. चला काय ते नैयायिकों ने गुण के आश्रय को तथा समवायी कारण को ही द्रव्य माने है. और साक्षी चेतो केवलो निर्गुणश्च. ब्रह्म कसा आहे? साक्षी स्वरूप आहे, चेतन आहे, केवल निर्गुण आहे म्हणजे गुण रहित आहे. श्रुती सांगते यह श्रुति ब्रह्म को निर्गुण कहे है, याते ता ब्रह्म को गुणों का आश्रयपणा संभवता म्हणून ब्रह्म द्रव्य और समवाय के अनंगीकारते है की नाही. आता ही गोष्ट लांब राहील थोडी. समवायी कारणत्व द्रव्यस्य लक्षणम असं लक्षण केलं आहे नाही एकाने दुसरं द्रव्याचं. समवायी कारण जे त्याला काय म्हणायचं? द्रव्य. आणि आमच्या वेदांत मतामध्ये तर समवायी कारणच मान्य नाही. कळलं की नाही? दोनच कारण आहे, निमित्त कारण, उपादान कारण. ठीक आहे. समवाय संबंध पण मान्य नाही आहे की नाही. समवाय के अनंगीकारते. कारण समवायी कारण कोणतं? की ज्या कारणाच्या ठिकाणी समवाय संबंधाने कार्य उत्पन्न होतं त्या कार्याकरिता ते कारण समवायी कारण असतं. समवायच मान्य नाही आहे वेदांत मतामध्ये. और समवाय के अनंगीकारते, समवायाचा अंगीकार असल्यामुळे ता ब्रह्म को समवायी कारणपणा भी संभवता नाही. अर्थात ब्रह्म समवायी कारण हे देखील म्हणता येत नाही आहे. अर्थात द्रव्याचे जे त्यांनी दोन लक्षण केलेले आहे त्यापैकी एकही जुळत नाही. कुठं? ब्रह्मा ठिकाणी. आहे की नाही? अर्थात ब्रह्म द्रव्य नाही. मग द्रव्य नाही आहे तर तुझा नियम काय आहे? रूप रहित द्रव्याचं प्रतिबिंब पडत नाही. मानत नाहीस तुझा नियम. आमचं ब्रह्म द्रव्यच नाही आहे, त्यामुळे त्याचं प्रतिबिंब पडायला हरकत नाही. असं ता ब्रह्म को समवायी कारणपणा भी संभवे नाही. याते रूप रहित रूपाधिक क्या? याते रूप रहित रूपाधिक गुणों की नाही. म्हणजे रूप रहित जसं रूप त्याचं जसं प्रतिबिंब पडतं तसं रूप रहित ब्रह्माचं प्रतिबिंब होण्याला हरकत नाही. याते रूप रहित रूपाधिक गुणों की न्याय गुणाप्रमाणे ता ब्रह्म का प्रतिबिंब मानने विषय कोई भी विरोध नहीं है. किती लागलं? अथवा. ठीक आहे. अथवा करून काय देता है? अथवा आज्ञान विषय ब्रह्म के प्रतिबिंब को नहीं अंगीकार करके भी या प्रकार ते सो जीव ईश्वर विभाग बनी सके है. आता याचा विचार आपण उद्या करू.
म्हणजे आता प्रतिबिंब न मानता देखील आम्ही जीव भाव आणि ईश्वर भाव सिद्ध करू शकतो, ही गोष्ट सांगतोय आता एक जीववादी. ठीक आहे, त्याचा विचार होईल. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.